मुलांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शब्दाचे जे दोन प्रकार होते, विकारी आणि अविकारी. यापैकी अविकारी शब्द आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार उदाहरणासह बघितले होते. जर तुम्ही ते बघितले नसेल, तर तुम्ही आय बटनवर जाऊन ते नक्की बघा. तर अविकारी शब्द मध्ये काय येतं, तर त्यामध्ये 4 प्रकार येतात. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता अविकारी शब्द म्हणजे काय? तर जे शब्द लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदलत नाहीत, अशा शब्दांना आपण अविकारी शब्द असे म्हणतो. आता यातला जो पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. तर क्रियाविशेषण जे अव्यय असतात ते लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत नाहीत. ते अविकारी असतात. आता त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालवाचक म्हणजे काय? तर त्या क्रियापदावरून आपल्याला ती क्रिया कधी घडली आहे याबद्दल माहिती मिळते. त्याला आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. आता बघा पहिल्या उदाहरणामध्ये आज सकाळी एक चमत्कार घडला. आता चमत्कार घडलाय तो कधी घडलाय? तर आज सकाळी. तर आज सकाळी हे कालवाचक क्रियाविशेषणाचं अव्ययाचं उदाहरण आहे. ते फुलपाखरू अनेकदा माझ्याजवळ आले. तर ते आपल्या जवळ आलेलं आहे. तर किती वेळा आले आहे? तर कित्येकदा आले म्हणजे अनेकदा आलेलं आहे. तर आपल्याला याच्यावरून काय कळलं? तर यावरून आपल्याला क्रियापदाबद्दल विशेष माहिती मिळालेली. शिक्षणाधिकारी उद्या शाळेत भेट देणार आहेत. तर शाळेत भेट कधी देणार आहेत शिक्षणाधिकारी? तर उद्या. म्हणजे आपल्याला इथे काळाचा बोध होतो. ती क्रिया कधी झाली आहे ते आपल्याला कळतं. आमचे घड्याळ वारंवार बंद पडते. तर बंद पडण्याची क्रिया कधी झाली आहे? तर वारंवार झाली आहे. त्यामुळे वारंवार हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. तर क्रियाविशेषण अव्ययामधील कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची ही उदाहरणं आहेत. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता स्थलवाचक म्हणजे काय? तर क्रिया जी आहे ती क्रिया कोठे घडलीये हे ज्या शब्दावरून आपल्याला कळतं त्याला म्हणतात स्थलवाचक. तर पहिलं जे उदाहरण बघा, मधु इकडे ये तिकडे जाऊ नकोस. आता इथे बघा, इकडे आणि तिकडे असे 2 शब्द आलेले आहेत. तर यावरून या शब्दावरून आपल्याला काय कळतं? तर ठिकाण कळतं. ते कुठे झालेलं आहे ते, कुठे घडत आहे ते कळतं. त्यानंतर बघा, आमच्या घरापासून शाळा जवळच आहे. या इथे या वाक्यामध्ये आपल्याला काय कळतंय बघा, तर शाळा कुठे आहे त्याचा बोध होतोय. तो कुठल्या शब्दावरून? जवळच. येथे सभोवार नारळाची झाडे होती. बघा, सभोवार. कुठे होती? सभोवार. तुम्ही जिना चढून वर या. कुठे या? वर या. तर कोठे या शब्दाचं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्यापासून मिळतं ते असतं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर रीतिवाचक म्हणजे काय? तर त्या क्रियापदाची आपल्याला रीती कळते म्हणजे कशा प्रकारे घडलेली आहे ती क्रिया ते कळतं. वाहने सावकाश हाकावी. तर कशी हाकावी? सावकाश. मी त्याच्याकडे एकटक पाहत राहिलो. कसं पाहत राहिलो? तर एकटक पाहत राहिलो. तर एकटक हे काय आहे? रीती आहे, प्रकार आहे. बालवीर ऐटीत चालतो. कसा चालतो? ऐटीत चालतो. पतंग हळू-हळू वर जात होता. पतंग कसा वर जात होता? तर हळू-हळू. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं? रीती कळते. प्रश्न आपण जेव्हा क्रियापदाला कसं, कसे असा जेव्हा प्रश्न विचारतो आणि त्यावेळेला जे उत्तर मिळतं ते असतं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचं उदाहरण. आता यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाणवाचक किंवा आपण त्याला संख्यावाचक असंही म्हणू शकतो. यावरून आपल्याला काय कळतं? तर क्रियेचे प्रमाण किंवा त्याची संख्या आपल्याला ज्या शब्दावरून कळते त्या शब्दाला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
मी त्याच्या घरी एकदाच गेलो. इथे संख्या कळतीये बघा. एकदा. आईने त्याला 10दा बजावले. 10दा. माझे बाबा क्वचित सिनेमाला जातात. आता इथे संख्या नाहीये, पण आपल्याला त्याचं परिमाण समजतंय, त्याचं प्रमाण समजतंय. म्हणजे बाबा सिनेमाला कधीतरी जातात. मग त्याच्यासाठी शब्द आलेला आहे क्वचित. फौजदाराने चोराला खूप समजावले. या इथे बघा खूप म्हणजे पुष्कळ वेळा असा जरी शब्द आला तरी ते सुद्धा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्ययाचं उदाहरण आहे. आता यानंतर दुसरा जो अविकारी शब्दामधला जो प्रकार आहे तो आहे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर नाम किंवा सर्वनाम यांना जोडणारे शब्द म्हणजे वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारे शब्द किंवा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ते नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात, त्यांच्या बरोबर लागून असतात, त्यामुळे ओळखणं सोपं आहे. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. आता हे शब्द कसे कसे असतात, कुठल्या प्रकारचे असतात बघा. पूर्वी, पुढे, नंतर, पर्यंत, पावे तो इत्यादी प्रकारचे आपल्याला त्याच्यामधून काळाचा बोध होतो असे शब्द असतात. तो मी येईपर्यंत थांबला. या इथे बघा येईपर्यंत, येईला जोडून आलेला आहे, एकाला जोडून आलेला आहे. तर तो कालवाचक शब्दयोगी अव्यय आहे. दुपार नंतर दवाखाना सुरू होईल. हे बघा दुपार हे नाम आहे, त्याला जोडून आलेला आहे नंतर. माझ्या आधी तो पुढे गेला. या इथे काय आहे? माझ्या आधी. हे बघा हे सर्वनाम आहे माझ्या, त्याला जोडून आलेला आहे आधी. तुझ्या पूर्वी या ठिकाणी कोणीच गेलं नाही. या बघा या इथे काय आहे? तुझ्या पूर्वी. पूर्वी हा जोडून आलेला शब्द आहे. अशा प्रकारे इथे पर्यंत, नंतर, आधी आणि पूर्वी असे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून आल्यामुळे त्या वाक्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे. तर अशा शब्दांना आपण म्हणतो कालवाचक शब्दयोगी अव्यय. आता त्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे तो आहे स्थलवाचक. स्थलवाचक मगाचप्रमाणेच आपण बघितलं की स्थळ कळतं, ते ठिकाण कुठलं आहे ते कळतं. तर यासाठी कुठले शब्द आलेले असतात आपल्याला ओळखता येणं अतिशय सोपं आहे. आत, बाहेर. आत म्हणजेच आत हा शब्द जोडलेला असतो. बाहेर, मागे, पुढे, मध्ये, पलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, समक्ष इत्यादी प्रकारचे शब्द. आमच्या घरासमोर मैदान आहे. बघा इथे या नामाला जोडून शब्द आलेला आहे समोर. झाडावर पक्षी बसले आहेत. बघा वर. इथे स्थळ कळतंय आपल्याला की कुठे पक्षी बसले आहेत, तर झाडावर बसलेले आहेत. घराच्या अलीकडे. बघा अलीकडे, कडे हा शब्द जोडलेला आहे. अलीकडे हा शब्द जोडून आलेला आहे. नदी आहे. शाळेनजीकच खेळाचे मैदान आहे. शाळेनजीक, नजीक म्हणजे जवळ. शाळेच्या जवळच खेळाचे मैदान आहे. हे सगळं आपल्याला स्थळ दाखवतात, ठिकाणं दाखवतात, म्हणून यांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय. तर करणवाचक म्हणजे काय? तर असे शब्द की जे नामाला जोडून येतात आणि क्रिया कशाच्या साहाय्याने झाली आहे ते आपल्याला सांगतात. त्यांना आपण काय म्हणतो? करणवाचक शब्दयोगी अव्यय. तर या शब्द कोणकोणते आहेत? तर मुळे, योगे, करून, कडून, द्वारा इत्यादी. तर बघा पहिलं जे उदाहरण आहे ते प्रकाशामुळे अंधार नाहीसा होतो. तर प्रकाशामुळे, मुळे हा शब्द जोडून आलेला आहे. नंतर आहे रमेशने आईकडून खाऊसाठी पैसे घेतले. तर आईकडून, आई हे नाम आहे आणि त्याला जोडून आलेला आहे कडून हा शब्द. पावसामुळे सामना रद्द झाला. पावसामुळे. मी चेकद्वारे पैसे पाठवले. चेकद्वारे. हे सगळे करणवाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. आता हेतुवाचक म्हणजे काय?
तर काहीतरी कारणास्तव जेव्हा आपण एखादा शब्द वापरतो कारणासाठी, तेव्हा तो हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असतो. तर ते शब्द कोणकोणते असतात? साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव इत्यादी शब्द आले, की ते हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण असतं. आता बघा, काही कारणास्तव, कारणास्तव बघा स्तव हा शब्द जोडलेला आहे. ते लवकर निघाले. तो औषधांसाठी बाजारात गेला. साठी. तुझे कारणे देह माझा पडावा. तुझे कारणे देह माझा पडावा. हे सुद्धा काय आहे? शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे. कारणे आलंय बघा इथे. नंतरचा जो प्रकार आहे तो आहे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. संबंधवाचक म्हणजे काय? तर दोन शब्दांमध्ये जेव्हा संबंध दाखवला जातो, त्यावेळेला त्याला संबंधवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे सहित, विषयी, संबंधी, सोबत, बरोबर इत्यादी शब्द वापरून आपल्याला संबंध दाखवला जातो. आजकाल कुणाला कुणाविषयी प्रेम उरलेले नाही. तर विषयी हा बघा शब्द. त्यानंतर तो समीर सोबत आला. समीर सोबत. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. त्याच्या सारखा. हे संबंधबोधक, संबंधवाचक शब्दयोगी अव्ययाची ही उदाहरणं आहेत. आता यानंतर आपण जो तिसरा जो प्रकार आहे अविकारी शब्दांमधला तो आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा शब्द, म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला, अविकारी शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. तर ते कोणकोणते आहेत? आणि, व, पण, परंतु, किंवा, म्हणून, की, जर तर, म्हणजे इत्यादी. आता ते कुठे वापरलेले असतात? आता इथे बघा, राम व श्याम शाळेत गेले. इथे दोन नामं आहेत. या दोन नामांना काय केलेलं आहे? किंवा दोन शब्दांना मध्ये जोडलेलं आहे व या शब्दाने. त्याने खूप अभ्यास केला परंतु तो नापास झाला. तर इथे बघा, त्याने खूप अभ्यास केला हे एक वाक्य आहे आणि तो नापास झाला हे दुसरं वाक्य आहे आणि यांना जोडलं गेलेलं आहे परंतु या शब्दाने. चहा किंवा कॉफी घेणार का? इथे बघा दोन शब्द आहेत किंवा दोन नामं आहेत, चहा आणि कॉफी. त्यांना जोडलंय किंवा या शब्दाने. जर पाऊस पडला तर विहिरीला पाणी येईल. इथे बघा जर तर सारखे शब्द आलेले आहेत. जर आणि तर यामुळे पाऊस पडला आणि विहिरीला पाणी येईल अशा दोन वाक्यांना जोडलं गेलेलं आहे. तर अशा वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता जो चौथा प्रकार आहे अविकारी शब्दामधला केवल प्रयोगी, शेवटचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर मनातील भावना व्यक्त करणारे उद्गारवाचक शब्द. ज्यावेळेला मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा उद्गारवाचक शब्द वापरले जातात, तेव्हा त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, अरे रे. अरे रे हा शब्द कधी वापरला जातो? जेव्हा दुःख किंवा वेदना व्यक्त करायच्या असतात त्यावेळेला. आहाहा हा शब्द कधी वापरतो आपण? तर आश्चर्य किंवा खूप आनंद झाला तर. बापरे हा शब्द भीती किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. छान हा प्रशंसा करण्यासाठी वापरला जातो आणि अरे हा आवाहन किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला जातो आणि बरं हा संमती, जेव्हा आपली संमती आपण दर्शवतो त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. आता बघा, पहिला आहे आहाहा काय सुंदर देखावा आहे. बघा आहाहा हा कशासाठी वापरला इथे? इथे आपण आनंद व्यक्त केला. आपल्याला देखावा बघून खूप आनंद झालाय आणि त्यासाठी आपण हा उद्गारवाचक शब्द वापरलेला आहे. बापरे! किती मोठा साप आहे. आता इथे बापरे हे भीतीसाठी वापरला जाऊ शकतो किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, की तो साप खूप मोठा आहे. इथे आश्चर्य आहे. तर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरलाय.
छान, तू खूप छान काम केलंस. तर ते इथे छान आपण काय केलंय, प्रशंसा केलेली आहे. त्यासाठी वापरलंय. आणि अरे रे, खूप वाईट झाले. तर अरे रे इथे काय आहे, दुःख. आपल्याला वाईट वाटते त्यासाठी आपण हा अरे रे हा शब्द वापरलाय. आणि बरं मी येतो. तर इथे संमती म्हणजे आपण समोरच्याला सांगतोय, की मी आता निघतो म्हणून. तर ह्या अशा प्रकारे जे शब्द वापरले जातात, ज्यामुळे आपल्याला आपल्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीला व्यक्त करता येतात. त्यांना आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तर अशा प्रकारे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दामधल्या विकारी शब्दांची बद्दल माहिती घेतली आणि या व्हिडिओमध्ये आपण अविकारी शब्द, त्याचे प्रकार आणि त्याची उदाहरणं याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.